पाच कोटी मराठ्यांचं दैवत संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या आरोपींची सखोल चौकशी झाली पाहिजे। SIT मार्फत त्यांची चौकशी करून दोषी आरोपींवर योग्य ती सजा लागली पाहिजे। या प्राथमिक चौकशीमध्ये असं प्राथमिक अहवालामध्ये असं निदर्शनास आलेलं आहे की या कटामध्ये या राज्याचा एक माजी मंत्री आणि परळी विधानसभा मतदारसंघाचा विद्यमान आमदार धनंजय मुंडे यांचा सुद्धा कट या कटामध्ये सामील आहे। जर यदा कदाचित संविधानिक पदावर राज्य करणाऱ्या किंवा संविधानिक पदावर या राज्याचं मंत्रिपद भूषवणाऱ्या आणि विद्यमान आमदारांनी दीनदुबळ्यासाठी गरिबांसाठी हक्काची लढाई लढणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांचा कट करण्याचा आरोप असेल तर तो आरोप सिद्ध करण्यासाठी शासनाने योग्य ती चौकशी करावी। ज्या चौकशी मार्फत या कटाचा डाव शासनाने योग्य त्या पद्धतीने सफल करून दाखवला आणि यदा कदाचित माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा या कटामध्ये सहभाग नोंदवला तर अखंड राज्यातील मराठा समाज परळीकडे कूच केल्याशिवाय राहणार नाही। कारण मराठा समाजाचं दैवत मनोजदादा जरांगे पाटील यांनी अतिशय पोटतिडकीने उपाशी पोटी अनेक उपोषणे करून कित्येक आंदोलने करून मराठा समाजाला न्याय मिळवून देण्याचं काम केलं। आज 5 कोटी मराठ्यांच्या देवाऱ्यातला देव म्हणजे मनोजदादा जरांगे पाटील आहेत। जर यदा कदाचित अखंड मराठा समाजाच्या अस्मितेला अखंड मराठा समाजाच्या अस्तित्वाला कोणी जर हात घालण्याचा प्रयत्न केला तर तो हात मुळासकट नष्ट केल्याशिवाय हा मराठा समाज शांत बसणार नाही, स्वस्थ बसणार नाही, हा माझा सवाल आहे। म्हणून आम्ही आज मुख्यमंत्री महोदयांना जिल्हा अधिकारी कार्यालय नांदेड यांच्या मार्फत एक निवेदन देणार आहोत। एक दिवसीय धरणे आंदोलन करून या गोष्टीचा निषेध करणार आहोत आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना या प्रकरणावर सखोल अशी चौकशी करून खऱ्या आरोपींना पाठीशी न घालता निष्पक्ष चौकशी करून खऱ्या आरोपींना शिक्षा करण्यासाठी मुख्यमंत्री महोदयांनी पुढे यावं। अन्यथा या राज्यभरातील मराठ्यांचा आक्रोश, हा मराठा समाजाचा तीव्र संतोष या मुख्यमंत्र्यांना आणि या राज्याला पाहावा लागेल। हा सवाल या ठिकाणी